थांबा, असे नगेट्स तुम्ही कधीच खाल्ले नसतील. बाहेरून एकदम खुसखुशीत आणि आतून मऊ मऊ. आणि सगळ्यात भारी म्हणजे हे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार होणार. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी सुरुवातीला मी मिक्सरचे भांडे घेतले आणि त्यामध्ये घातली 1 वाटी मटार, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा. आता याला मी मिक्सरवर बारीक करून घेत आहे. बारीक करत असताना यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आणि मटारची पेस्ट एकदम स्मूथ करायची नाही. थोडंसं जाडसर टेक्स्चर ठेवायचं. नगेट्स जास्त क्रिस्पी आणि टेस्टी लागतात. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे. याचं टेक्स्चर थोडंसं जाडसर आहे. आता मी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये घातले 1 चमचा तेल. तेल थोडेसे गरम झाले की त्यामध्ये घातलं 1 चमचा जिरे, 2 चमचे पांढरे तीळ. तिळामध्ये कॅल्शियम, हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन असतात, त्यामुळे नगेट्स जास्त हेल्दी होतात. आता यामध्ये घालत आहे 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 वाटी पाणी आणि आपण बारीक केलेले मटारचे मिश्रण, चवीनुसार मीठ आणि 1 वाटी बारीक रवा. आणि महत्त्वाचं, रवा घालत असताना गॅसची फ्लेम लोच ठेवायची. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने आपण पाणी घ्यायचं. पाणी आणि रव्याचं प्रमाण सेम ठेवायचं. आपलं हे मिश्रण अगदी घट्ट झालं पाहिजे. मिश्रण जर घट्ट झालं तरच आपले नगेट्स छान बनू शकतात. जर तुम्हाला हे मिश्रण लूज वाटलं तर तुम्ही वरून आणखी थोडासा रवा घालू शकता. हे पहा, मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा प्रकारे हवी आहे. हे मिश्रण हाताला अजिबात चिटकत नाही, छान घट्टसर झालेलं आहे. आता या स्टेजला गॅस बंद करून मी हे मिश्रण एका ताटात थंड करण्यासाठी काढत आहे. आता यामध्ये मी घालणार आहे उकडलेला 1 बटाटा. हा बटाटा मी अगोदरच उकडून घेतला होता. याची साल काढून याला मी खिसणीने खिसून घेत आहे आणि याला या मिश्रणात मिक्स करणार आहे. बटाटा घातल्यानंतर हे मिश्रण थोडंसं लूज होतं आणि हाताला चिकटायला लागतं. त्यामुळे यावरती मी थोडंसं कॉर्नफ्लोअर टाकून याला मळून घेत आहे. त्यामुळे काय होईल की आपल्या हाताला हे चिकटलं जाणार नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉर्नफ्लॉवरमुळे नगेट्सला बाइंडिंग खूप छान येते आणि आपले नगेट्स तेलात सोडल्यानंतर अजिबात सुटत नाहीत. आता या तयार मिश्रणाचे मी 4 भाग करून गोळे करून घेतले आहेत. हे गोळे एक एक करून पोळपाटावर ठेवून हलक्या हाताने लांब सिलेंडरसारखा आकार देत आहे. याला खूप दाबायचे नाही, फक्त समान जाडी ठेवायची आहे. आता या रोल्सला मी छोट्या छोट्या नगेट्समध्ये कट करून घेत आहे. पहा किती सुंदर शेप आलेला आहे. हे रोल कट करताना चाकूला थोडंसं तेल लावायचं, त्यामुळे नगेट्स चाकूला चिटकत नाहीत आणि नगेट्सचा शेप पण परफेक्ट येतो. हे पहा, अशा प्रकारे आपले नगेट्स झाले आहेत कट करून. आता याला मी तेलामध्ये डीप फ्राय करणार आहे. त्यासाठी मी गॅसवर ठेवली कढई आणि कढईमध्ये घातले थोडेसे तेल. तेल थोडेसे गरम झाले की यामध्ये मी घालत आहे नगेट्स. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची, त्यामुळे आपले नगेट्स आतमध्येपर्यंत छान तळले जातात. फ्लेम जर जास्त ठेवली तर तेल जास्त गरम होईल व त्यामुळे नगेट्स बाहेरून पटकन ब्राऊन होतील पण आतून कच्चे राहतील. म्हणून याला मध्यम आचेवरच तळायचे. हे पहा, या नगेट्सला हलका ब्राऊन कलर आलेला आहे आणि हे छानपैकी क्रिस्पी पण झालेले आहेत. या स्टेजला मी यांना तेलातून बाहेर काढत आहे. अशा प्रकारे मी थोडे थोडे नगेट्स करून हे सर्व नगेट्स मी 3 बॅचमध्ये तळून घेतले. याला मला जवळपास 15 मिनिट वेळ लागला. हे पहा, नगेट्सच्या आवाजावरूनच तुमच्या लक्षात येईल की हे नगेट्स किती क्रिस्पी झाले आहेत. आता यावर मी चाट मसाला टाकून याला व्यवस्थित मिक्स करत आहे, जेणेकरून चाट मसाला सर्व नगेट्सला व्यवस्थित लागावा. हे नगेट्स चहासोबत, मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी एकदम परफेक्ट आहेत. फक्त काही मिनिटात तयार झालेले हे नगेट्स बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट मऊ. तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झाले ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि स्वाद बाय वैशाली या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसह. धन्यवाद.